नमस्कार. आज आपण स्कॉलरशिप तयारी यामध्ये संख्याज्ञान या घटकावर आधारित विविध प्रश्न आणि विविध संकल्पना समजून घेणार आहोत. यामध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यावरील बरेच प्रश्न त्यातील पहिली आहे समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय? तर 2 ने विभाज्य असणाऱ्या किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे 1 ते 100 मध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत विषम संख्या म्हणजे काय. तर ज्या संख्या 2 ने विभाज्य नाहीत किंवा ज्या संख्यांचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. आणि जसं 50 समसंख्या असतात तशाच 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्याही असतात. त्यानंतर या संख्यावरील क्रिया करतानाचे नियम काय आहेत ते आपण पाहूयात. तर पहिला आहे समसंख्या आणि समसंख्या यांची जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं समसंख्याच. त्यानंतर विषम संख्या आणि विषम संख्या म्हणजे 2 विषम संख्यांची जर बेरीज केली तरीही त्याचं उत्तर समसंख्याच येईल. आणि समसंख्या आणि विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर आपल्याला विषम संख्या येईल. त्यानंतर समसंख्या आणि विषम संख्या यांचा जर गुणाकार केला तर मात्र ती समसंख्या असेल. त्यानंतर सम किंवा विषम संख्येत 2 मिसळल्यास पुढील अनुक्रमे सम किंवा विषम संख्याच मिळते. म्हणजे जर दिलेली संख्या सम असेल तर त्यामध्ये जर आपण 2 मिसळले अधिक केले तर पुढची समसंख्या आपल्याला मिळून जाईल. तसेच जर विषम संख्या दिली असेल आणि 2 मिसळले तर त्यामध्ये आपल्याला पुढची विषम संख्या मिळून जाईल. तसेच सम किंवा विषम संख्येत 1 मिळवल्यास पुढील अनुक्रमे विषम किंवा समसंख्या मिळते. म्हणजे दिलेली संख्या जर सम असेल आणि त्यामध्ये आपण 1 मिसळलं तर त्याच्या लगतची विषम संख्या आपल्याला मिळून जाते. आणि विषम संख्या जर असेल आणि त्यात जर आपण 1 मिसळलं तर त्याच्या लगतची आपल्याला समसंख्या. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय ते आपण पाहूयात. ज्या संख्यांना केवळ 1 किंवा तीच संख्या असे 2च विभाजक असतात त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणू शकतो. म्हणजे त्या संख्या इतर कोणाच्याही पाड्यामध्ये नसतात. म्हणजेच त्याला कोणताही वेगळा विभाजक नसतो, केवळ 2 विभाजक असतात. म्हणजे 1 आणि तीच संख्या असे 2च विभाजक त्या संख्येला असतात. अशाला आपण मूळ संख्या असे म्हणतो. आणि 1 ते 100 मध्ये अशा एकूण 25 संख्या आहेत ज्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. त्या कोणत्या ते आपण या तक्त्यामध्ये मूळ संख्या पाहूयात. तर इथे दाखवल्याप्रमाणे 1 ते 10 मध्ये एकूण 4 मूळ संख्या आहेत. त्या म्हणजे कुठल्या 2, 3, 5, 7 या एकूण 4 संख्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 अशा 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 अशा 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 असे 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये एकूण 3 मूळ संख्या आहेत. त्या म्हणजे 41, 43 आणि 47. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 अशा 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 अशा 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 अशा 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये एकूण 83 आणि 79 अशा 2 मूळ संख्या आहेत. तर शेवटच्या रो मध्ये म्हणजे 91 ते 100 मध्ये केवळ 1 मूळ संख्या आहे ती म्हणजे 97. असं आपण जर पाहिलं तर 1 ते 100 मध्ये आपल्याला एकूण 25 मूळ संख्या मिळतात. अशा ह्या 25 मूळ संख्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि इथं पाहिल्याप्रमाणे जर तुम्ही सर्व मूळ संख्यामध्ये जर पाहिलं तर 2 ही संख्या तुम्हाला सम दिसेल, बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे असं आपल्याला इथे सांगता येईल. नंतर आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या म्हणजे काय. तर ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणता येईल. म्हणजे ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. आता आपण जर म्हटलं
की मूळ संख्या तर 25 होत्या, तर उरलेल्या 75 ह्या संयुक्त संख्या असायला पाहिजेत 1 ते 100 मध्ये, परंतु 1 ही संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळं 100 मधली एक संख्या सोडली तर उरलेल्या 99 संख्येमध्ये 25 मूळ संख्या आणि उरलेल्या 74 ह्या. त्यानंतरची संकल्पना आहे ती त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? जेव्हा आपण रांगोळीचे टिपके काढतो, एकाखाली 2, 2 खाली 3, 3 खाली 4, तर हे टिपके जर मोजले तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. तर त्रिकोणी संख्येची व्याख्या जर करायची झाली तर ती अशी करता येईल: दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमतीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. जर दोन लगतच्या संख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार केला आणि त्याची निमपट जर केली तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. इथे त्रिकोणी संख्येचे एक सूत्र दिले बघा. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या बरोबर n गुणुले n अधिक 1 भागिले 2. म्हणजे n म्हणजे काय? तर कोणतीही एक संख्या, तिला आपण त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हणूयात. तर तो पाया आणि त्याच्या पुढची संख्या अधिक 1 केले ना, त्याच्या पुढची संख्या आणि त्याला भागिले 2 केलं की आपल्याला ती पाया असणारी त्रिकोणी संख्या मिळून जाते. त्रिकोणी संख्येवर आधारित, संकल्पनेवर आधारित वेगवेगळे उदाहरण आपल्याला सोडवायचे असतात. जसा पहिला प्रश्न प्रकार आहे तो त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे एखादा संख्या दिलेली असते किंवा पाया, जसं आपण म्हणतो त्रिकोणी संख्येचा पाया दिलाय, तर त्या पायावरून ती त्रिकोणी संख्या काढायची असते. उदाहरण दिलं इथे बघा, 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. तर ह्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? 10 जसं सूत्र सांगितलंय, तो पाया आणि त्याच्या पुढची संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट करायची. आता 10 पाया आहे म्हटलं तर त्याच्या पुढची संख्या आहे 11, म्हणून 10 गुणिले 11 आणि त्याची निमपट म्हणून भागिले 2. असं जर केलं तर 10 गुणिले 11 ह्याचा गुणाकार येतो 110 आणि त्याला भागिले 2 केलं तर त्याचं उत्तर येतं 55. म्हणजे 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या ही 55 आहे असे आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे की त्रिकोणी संख्या दिली आणि त्याच्यावरनं पाया काढणे, हा एक प्रकार आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असते त्याच्यावरनं पाया काढायचा. पहिल्या प्रकारामध्ये आपण पायावरनं त्रिकोणी संख्या काढली होती, इथे आपल्याला त्रिकोणी संख्यावरनं पाया काढायचा आहे, म्हणजे त्याच्या नेमकं उलट करायचं आहे. मागच्या उदाहरणात आपण गुणाकाराची निमपट केली होती, इथे आपल्याला दुप्पट करायची आहे. जसे इथे सांगितले बघा, दिलेल्या त्रिकोणी संख्येची पहिल्यांदा दुप्पट करणे, आलेल्या उत्तराच्या जवळील परंतु लहान वर्ग संख्या शोधायची, त्या वर्ग संख्येचे वर्गमूळ काढले की आपल्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळेल. जसं उदाहरण घेऊन बघूयात आपण, 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा असं जर उदाहरण दिलं तर आपल्याला सुरुवातीला 66ला ची दुप्पट करायची, जे येते 132, आणि 132 पेक्षा लहान चौरस संख्या कोणती आहे त्याच्या जवळची, तर ती आहे 121, आणि या 121चं वर्गमूळ कोणतं, तर ते आहे 11, म्हणून 66 या त्रिकोणी संख्येचा पाया 11 आहे असं इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पुढची त्रिकोणी संख्या काढली. म्हणजे एखादी त्रिकोणी संख्या दिली आहे त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला इथे काढायची आहे. येथे करताना आपण सुरुवातीला त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे अपेक्षित आहे आणि त्या पायावरनं कोणती त्रिकोणी संख्या सांगितली आहे तेवढी संख्या त्या पायामध्ये मिसळून मग त्याची पुन्हा त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे सुरुवातीला पाया काढायचा आणि मग त्याच्यामध्ये बेरीज करायची आणि नंतर मग त्या पायावरनं नवीन त्रिकोणी संख्या काढायची. असं आपल्याला दोनदा हे गणित सोडवावं लागेल. तर उदाहरण घेऊया आपण. इथं उदाहरण दिले बघा, 45 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती, असे उदाहरण आहे. आता इथं 45 ही त्रिकोणी संख्या आहे, त्या 45चा सुरुवातीला आपल्याला पाया काढावा लागेल. मग 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काढताना सुरुवातीला त्याला 2 ने गुणायचं, त्याची दुप्पट करायची, ती आली 90, आणि 90च्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे, ती आहे 81, आणि 81चं वर्गमूळ कोणतं, तर ते आहे 9. म्हणजे 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे, 9. मग या 9 या पायामध्ये आपल्याला 5वी त्रिकोणी संख्या सांगितली, म्हणजे 9 पासून 5वी, म्हणजे 9 अधिक जर 5 केलं तर आपल्याला येईल 14. म्हणजे आपल्याला 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. मग ती कशी शोधायची ते आपल्याला माहिती आहे सूत्रानुसार. 14 गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 15, 14 गुणिले 15 करून त्याची निमपट करायची, तर त्याचं उत्तर आपल्याला येईल 105. म्हणजे 45 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या काय असेल तर ती 105 हे आपल्याला उत्तर मिळून जाईल.
यानंतरचा प्रकार जो आहे की आपण बरेच उदाहरण बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा घेतात की सलग काही त्रिकोण दिलेले असतात का सलग काही त्रिकोण चौकोन आयत दिलेले असतात आणि त्या आकृतीतले आयत आपल्याला मोजायचे असतात. अशा ठिकाणी पण आपण त्रिकोणी संख्येची संकल्पना वापरून उदाहरण सोडवू शकतो. जसं की ह्या आकृतीमध्ये आपल्याला 4 आयत दिले आहेत आणि एकूण आयत विचारले तर आपण 4 गुणिले 5 भागिले 2 जर केलं तर एकूण 10 असे आपल्याला 10 त्रिकोण आहेत असे इथे आपल्याला पटकन सांगता येईल. त्यानंतरचा एक प्रकार आहे जो की स्पर्धेमध्ये साखळी पद्धतीने खेळलेले सामने असतील ते मोजण्यासाठी पण आपण त्रिकोणी संख्येच्या संकल्पनेचा वापर करणार आहोत. उदाहरण बघूया आपण एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत 6 खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास म्हणजे साखळी पद्धतीने सामने असणार. एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले हे आपल्याला काढायचे. त्याचं स्पष्टीकरण बघूयात. एकूण खेळाडू किती आहेत तर 6. प्रत्येकाने प्रत्येकाशी सामना खेळायचा आहे म्हणजे एक खेळाडू उरलेल्या 5 खेळाडूंबरोबर सामने खेळणार आहे. म्हणजे एकूण खेळाडू किती आहेत 6 आणि एकाने सामने किती खेळायचे 5. म्हणजे एकूण सामने किती झाले मग 6 गुणिले 5 30 असं आपण लगेच सांगतो. परंतु इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा पहिला खेळाडू दुसऱ्या खेळाडूबरोबर सामना खेळतो त्यावेळेस आपण ते 5 मोजले. परंतु दुसरा खेळाडू हा पहिल्या गड्याबरोबर सामना खेळतो त्यावेळेस आपण त्याचेही 5 मोजले. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये बघा पहिला दुसऱ्या बरोबर आणि दुसरा पहिल्या बरोबर असे सामना तो एकच खेळला गेला परंतु आपण तो पहिल्या बरोबर पण मोजला आणि दुसऱ्या खेळाडू बरोबर पण मोजला. म्हणजे आपण एक सामना दोनदा मोजला. म्हणजे ही आलेली खेळाची सामन्यांची जी संख्या आहे ती काय आहे दुप्पट आहे. म्हणून आपण ह्याची काय करायला पाहिजे इथे निमपट करायला पाहिजे. म्हणून एकूण सामने किती असतील तर ते एकूण सामने जे आलेले 30 आहेत त्याला आपण जर भागिले 2 केलं तर येणारं उत्तर आहे ते 15. म्हणजे 6 खेळाडू जर साखळी पद्धतीने सामने खेळत असतील तर त्याचं एकूण सामने असणार 15. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर शेवटची संकल्पना जी आहे ती आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय ह्यालाच आपण वर्ग संख्या असेही म्हणतो. एका संख्येला त्या संख्येने गुणल्यास चौरस संख्या मिळते किंवा एका संख्येला त्या संख्येने गुणल्यास येणाऱ्या संख्येला आपण चौरस संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 4 गुणिले 4 बरोबर 16 म्हणजे 4चा 4 बरोबर गुणाकार केला तर 16 उत्तर येतं. म्हणून 16 ही वर्ग संख्या आहे. तिलाच आपण चौरस संख्या असेही म्हणतो. ती लिहिताना आपण 4च्या डोक्यावर 2 लिहायचं जेणेकरून 4चा वर्ग बरोबर 16 असं त्याचं आपल्याला वाचन करता येतं. तुम्हाला ही संकल्पना समजली असतील. आजच्या घटकात आपण वेगवेगळ्या संख्येचे प्रकार आणि त्याच्यातली उदाहरणं पाहिली. ह्या उदाहरणाचा तुम्ही आणि दिलेल्या सूत्रांचा वापर करून जास्तीत जास्त सराव करा. तुम्हाला सराव करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक PDF ची लिंक दिली आहे ज्यामध्ये या संकल्पनेवर आधारित वेगवेगळे प्रश्न ची PDF आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते प्रश्न सोडून त्याचा सराव करू शकता. जर हा प्रश्न सोडवताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.